म्हणजे अरे हो हो हो, चल आम्ही वेळेवर आलो. आणि बघ आम्ही तुझ्यासाठी काय आणलं आहे. तू खूप खुश होशील. बालाजी उघडते. काय आणलंय तुम्ही दोघांनी? टा टा टा. तुम्हाला अजून दुसरं काही काम नाही का? अरे म्हणजे तू काय आपला भूतकाळ विसरलास? जेव्हा आपण दुःखी किंवा कंटाळलो असायचो तेव्हा आपण हेच घ्यायचो नाही का? तुला दुःखी पाहून आम्ही आपली जुनी पद्धत पाळली. छी, तुम्ही सगळे कोणता शहाणपणा शिकलात? ती येतच आहे, तुम्हाला चपलीने मारेल. तुम्हाला तुमचा कंटाळा दूर करण्याचा दुसरा मार्ग सापडला नाही का? तुम्हाला माहिती आहे का की व्यसनं आरोग्यासाठी किती हानी पोहोचवतात? माफ कर लक्ष्मी, मंजुनाथ दुःखी होता ना, त्यामुळे त्याला आनंदी करण्यासाठी. दारू पिणे, विडी ओढणे आणि तंबाखू खाणे या सर्व गोष्टी हृदयासाठी वाईट आहेत. याशिवाय तुमची निरोगी जीवनशैली असावी जी तुमच्या हृदयासाठी चांगली आहे. तुमच्या बेजबाबदारपणामुळे याची ही अवस्था झाली आहे. लक्ष्मी वहिनी, तुम्हाला व्यसन सोडणं सोपं आहे असं वाटतं का? आम्ही हे वर्षानुवर्ष करतोय. जर तुम्ही दारू किंवा इतर कुठलंही व्यसन सोडू शकत नसाल तर समुपदेशन आणि उपचारांसाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयातील व्यसनमुक्ती केंद्रात भेट द्या. पण कृपया हे कारण सांगून तुमचे आयुष्य खराब नका करू. हरीश आणि बालाजी, मी तुम्हा दोघांना हे सांगत आहे कारण तुम्ही दोघे माझे चांगलेच मित्र आहात. तुम्ही या सर्व वाईट सवयी सोडल्या पाहिजेत. त्याशिवाय नियमित व्यायामासारख्या चांगल्या सवयी लावा आणि तणावमुक्त जीवन जगा. तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. तुमचं माझ्यासारखं व्हावं अशी माझी मुळीच इच्छा नाही. कृपया हे सर्व सोडून द्या आणि आनंदाने जगा. हो, चला जाऊ.